आता दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा बघूया. बातम्यांचा अर्धशतक. वसई विरार परिसरामध्ये बरसल्या पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ, तर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. यंदाचा मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यावरचं पाणी संकट गडद. नवी मुंबईतील स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर आणि बांधकामासाठीचे वॉटर टँकर काही दिवसांसाठी बंद. पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार. आयुक्त कैलास शिंदेंचा इशारा. पंढरपूरमधील उजनी धरणानं गाठला तळ. उजनी धरणावरील शेतीचा पाणी उपसा तातडीनं बंद. नदीमधूनही केवळ 2 तास करता येणार पाणी उपसा. गोंदियातील लघु प्रकल्पामध्ये 13% तर मध्यम प्रकल्पामध्ये 20% जलसाठा शिल्लक. तलावांच्या जिल्ह्यातच पाण्याचा ठणठणाट. 4 धरणांपैकी काही धरणांचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर. धुळ्यामध्ये मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा. सिंदखेडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं पूर्ण केली, तर काही शेतकऱ्यांकडून उपलब्ध पाण्याच्या आधारे कापूस लागवड. पावसानं दडी मारल्यामुळे कोकणात भात पीक धोक्यात. केलेली भात पेरणी टिकवण्यासाठी अनेक भागामध्ये पिकांवर पाण्याची फवारणी. रत्नागिरीमधील गुहागर इथल्या चिखली या ठिकाणी शेतकऱ्याकडून पाण्याचे ड्रम भरून शेतीला पाणी पुरवठा. पाऊस लांबल्यामुळे अहिल्यानगरच्या नगर तालुक्यातील अनेक भागामध्ये फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. पाणी विकत घेऊन बागा जगवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. अहिल्यानगरमध्ये धरणातून अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी भरारी पथक स्थापन. भविष्यामध्ये पाणी टंचाई येऊ नये यासाठी उपाययोजना. उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांचा गट स्थापन. गटस्थापनेनंतर खासदार शिवसेनेमध्ये विलीन होणार. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कार्यालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी. शिवसेनेच्या वर्धापनदिनी 19 जूनला शिंदेंसोबत 6 नवीन खासदार दिसणार. 19 जूनला खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती. एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब. 10 जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक. रात्री 11 वाजता बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या मुंबईतील खासदार आणि आमदारांसह पदाधिकाऱ्यांची आज रात्री 8 वाजता बैठक होणार. या बैठकीमध्ये ठाकरेंच्या खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. तसंच खासदार आणि आमदारांना वर्धापन दिनाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार. येत्या 2 महिन्यामध्ये ठाकरेंचा 7वा खासदारही फुटणार. सूत्रांची माहिती. आज पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारा आणखी एक खासदार फुटणार असल्याची माहिती. 3 महिन्यांपूर्वी खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत झाली होती बैठक, मात्र ऐनवेळी अडचण आल्यामुळे त्यावेळी प्रवेश झाला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट. फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची मागणी. खासदार राऊत, सावंत आणि देसाईंनी घेतली अध्यक्षांची. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची उद्या बैठक. उद्या सकाळी 11 वाजता बैठकीला हजर राहण्यासाठी सर्व खासदारांना बजावण्यात आला व्हीप. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार पत्रकार परिषदेत गैरहजर. ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव गैरहजर. संजय दिना पाटील, नागेश अष्टीकर, भाऊसाहेब वागचौरेही अनुपस्थित. नाशिकच्या सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे समर्थकांकडून घोषणाबाजी. वाजे यांच्या घरी समर्थकांची गर्दी. ऑपरेशन टायगर विरोधात दिल्या घोषणा. आधी राजीनामा द्या, मग पक्ष सोडा. संजय राऊतांचा पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर घणाघात. मशाल चिन्हावर निवडणूक लढला आणि जिंकला असल्याची आठवण करून दिली. महाराष्ट्रातल्या खासदारांना 50 कोटीमध्ये विकत घेतलं जात आहे. 15 कोटी ॲडव्हान्स दिले जात आहेत. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोनवरून माहिती दिल्याचा संजय राऊतांचा दावा. पवनराजे केसचा निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवर दबाव. खासदार संजय राऊतांचा न्यायव्यवस्थेवर मोठा आरोप. 20 जूनला पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल. पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. पत्रकार परिषदेमध्ये खासदारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका. पक्ष सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या खासदारांचा गद्दार असा उल्लेख.
6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर आता मुंबई महापालिकेतील 65 नगरसेवक ठाकरेंनी सांभाळले. खासदार नरेश म्हस्केंनी दिला इशारा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच पक्षात राहणार असल्याचा केला दावा. खासदारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय राऊतांनी जनतेतून निवडून यावं. ईशान्य मुंबईतून निवडणुकीला उभे राहा आणि निवडून या. खासदार नरेश म्हस्केंचं संजय राऊतांना आव्हान. ठाकरेंची साथ सोडणार नसल्याची खासदारांनी घेतली होती शपथ. एका खासदारांनी तर 4 वेळा शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतल्याची संजय राऊतांनी करून दिली आहे. आई, बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाहीत. संजय राऊतांच्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेला असता तर पक्ष फुटला नसता, असा पलटवार. सत्तेच्या जोरावर भाजपकडून पक्षाची फोडाफोडी. आज एक पक्ष, उद्या दुसरा पक्ष फोडण्याचं काम सुरू. त्यामुळे तुमच्या पक्षाबद्दल असलेला आदर संपत चाललाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं मत. खासदार फक्त 15 कोटी एवढ्या स्वस्तात का जात आहात? आम्हाला 4 कोटी रुपये आगाऊ देण्याची ऑफर. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा निशाणा. आम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 1 कोटी देण्याची होती ऑफर. प्रत्येक खासदारांचा MSP 50 कोटी फिक्स, 15 कोटींचा केवळ ॲडव्हान्स. संजय राऊतांचं महुआ मोइत्रा यांना उत्तर. या खासदारांची खरं तर 50,000ंचीही लायकी नाही. शिवसेना तृणमूल ब्रँडमुळे यांना एवढा भाव आल्याची संजय राऊतांची टीका. शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेशासाठी आमच्या खासदारांवर दबाव. ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचा आरोप. निधी देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचाही आरोप. ठाकरेंच्या पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं तरी तुम्ही सोडून जात आहात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींची टीका. खासदारांचा गट बाहेर पडणं लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका. हे ऑपरेशन टायगर नाही तर हे ऑपरेशन गिधाड. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा घणाघात. पैशांच्या जोरावर लोकशाहीचे लचके तोडले जात असल्याचा आरोप. उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा. एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष वाढवावा. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. खासदार का सोडून चालले याचं आत्मचिंतन ठाकरेंनी करावं. बावनकुळेंचा सल्ला. पक्ष फोडाफोडीमध्ये भाजपचा संबंध नसल्याचंही केलं स्पष्ट. राजकारणामध्ये काहीही शक्य आहे. ऑपरेशन टायगरवर MIM नेते इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. पैशांच्या जोरावर पक्षाची फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप. ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर संपूर्ण देश बघतोय. MIMचे वारिस पठाण यांची टीका. आम्हाला भाजपची टीम बी म्हणणारेच आता भाजपसोबत जात असल्याचा वारिस पठाण यांचा घणाघात. अमेय घोलेंकडून एकनाथ शिंदेंचा चाणक्य असा उल्लेख. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर घोलेंकडून Xवर पोस्ट. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा चाणक्य असा गौरवोद्गार. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जूनला होणार. आज अधिकचा पुरावा म्हणून दिलेल्या लॅपटॉप संदर्भात आरोपीच्या वकिलांनी घेतला आक्षेप. सांगलीच्या वेदांत बनगर हत्या प्रकरणातील आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी मकोका. सांगलीतील वेदांत बनगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न. सागर चौगुले आणि निकिता चौगुले या दाम्पत्यानं विषारी द्रव्याचं सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तर सागरचा हत्येशी संबंध नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. बीडच्या गेवराईमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन. 2 तलाठी, 1 महसूल सेवक आणि एका पोलिसासह 19 जणांवर गुन्हे दाखल. गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली 100 कोटींच्या वाळूचं उत्खनन झाल्याचा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केला होता आरोप. धुळ्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध ठिकाणी छापे. कारवाईमध्ये 138 गुन्ह्यांची नोंद तर 89 आरोपींना अटक. गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठीचं साहित्य केलं जप्त. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये शासकीय अनुदानातील खताचा काळा बाजार. 3,54,000 रुपयांचा खत साठा गायब. कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा. वसईमध्ये पुरवठा विभागाची रेशन धान्याच्या काळा बाजाराविरोधात मोठी कारवाई. झेंडा बाजार परिसरातील एका रेशन दुकानातून धान्याची बेकायदेशीर विक्री.
नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातल्या कुवळडी डाबरमध्ये वयोवृद्धाला बांबूच्या झोळीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे रुग्णांचे हाल. गावात जाणारा रस्ता मुख्य रस्त्याशी जोडण्याची मागणी करूनही पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांचा संताप. भिवंडी रोड स्थानकाजवळ MRVCचा अत्याधुनिक जलरोधक भुयारी मार्ग पूर्ण. नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा दिलासा. अत्याधुनिक हायड्रॉलिक पुशिंग तंत्रज्ञानाचा वापर करत काम यशस्वीरित्या पूर्ण. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीचे वेध. वाशीमधील दिव्यांगांची पालखी पंढरपूरकडे रवाना. 15 दिव्यांगांना घेऊन 40 दिवसाचा प्रवास करत वारी पंढरपूरकडे. अयोध्या भूमीमध्ये फडकली वारकऱ्यांची भगवी पताका. महाराष्ट्रभरातून गेलेल्या तब्बल 3,500 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अयोध्येत पार पडला मंचरी गाथा पारायण सोहळा. पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिधावाटप थांबवलं तर वाहतूक रोखण्यासाठी सीमेवर बॅरिकेड्स. काश्मीरमध्ये गेल्या 9 दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलनं. पाकव्याप्त काश्मीरच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवेवरही बंदी. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत $79वर. कच्चं तेल स्वस्त, आता पेट्रोल डिझेलचे दर सरकार कमी करणार का याकडे लक्ष. युद्ध समाप्तीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण. लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ला. इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये 4 लेबनीज नागरिक ठार. मैफा 2 आणि शॉकिन शहरांवर 4 हल्ले. IDFच्या हल्ल्यामध्ये 4 ठार 4 जखमी.